नमस्कार प्रेक्षकांनो, पाहूयात पुढील भाग. सकाळी आत्या सगळे असतानाच बोलतात, मी माझं घर रिनोव्हेट करणार आहे. आत्या म्हणजे विहान. अरे आपला सगळा बिझनेस इकडेच आहे, म्हणून मी तुझ्या पप्पाशी बोलले तर ते पण तयार झालेत. आपण इकडे सेटल होणार आहे. आत्या म्हणजे शेजारच्या बंगलोमध्ये? करण हो आत्या हसत. हे भारी झालं. आता विहान आमच्यासोबत, राज करण एकत्रच. मग कोणाला बोलवलंस रिनोव्हेट करायला? पप्पा. ते माझी पुतणी आहे ना गौरी, तिला. येईल 2 दिवसात. तिची आता एक्झाम चालू आहे. एक्झाम संपवून. आत्या बरं, चांगलं करून घे. काही मदत लागली तर सांग. काका हो. आत्या आईंना सगळ्या गोष्टी क्लिक झाल्या होत्या. आधीपासूनच आत्या सनीसाठी गौरीला सुचवत होत्या. ती पण दिसायला सुंदर होती, पण तेवढाच ॲटिट्यूड होता. तिला हवं ते करतच होती, पण गर्विष्ठ स्वभाव, कोणासमोर झुकत नव्हती. तिला तिच्या आईसोबत उद्धटपणे बोलताना बघितले होते. पूजा तिच्यावरून ऑफिसला जाते आणि सगळ्यात आधी सनीला भेटते. सनीला तिला आल्या सनी तिला हक करतो. मी तुला खूप मिस करतोय. मी पण. पूजा आता सवय झाली आहे तुमची. ते सोडा, आईंनी फोन करायला लावलाय. पूजा का? सनी मला नाही माहिती. त्या बोलल्या तुम्ही समोर असताना फोन करायला लावलाय. पूजा बोलतच आईंना फोन लावते आणि स्पीकरवर टाकते. आई हे समोर आहेत. पूजा तुझ्या नवऱ्याला विचार, तुला फिरायला कधी घेऊन जाणार. आई. पूजा सनीकडे बघते. आईला सांग काम आहे, नंतर बघू. सनी हनीमूनचं कधी ठरवणार? आई मेन मुद्द्यावर येतात. आता पूजा सनीकडे डोळे मोठे करून बघत असते. ठरवून काय उपयोग? माझी बायको तर माझ्यासोबत राहत नाही. सनी तसं पूजा सनीला दंडावर फटका मारत डोळ्याने दाटवत शांत बसायला सांगते. 2 दिवसात जायची तयारी करा. का? मी बुकिंग करू? आई नाही नको, मी करतो. पण तिला सांग फ्लॅटवर येऊन बॅग पॅक करायला. सनी पूजा तुझी आणि सनीची पॅकिंग तूच कर. आई हो आई. पूजा अजून पण शॉकमध्ये असते. सनी तिचे गाल ओढत अजून वेळ आहे का? आत्ता स्वप्नात गेली. तसं पूजा एक्सायटेड होत. आई ग, माझा तर विश्वासच बसत नाही. पण आई असं अचानक का बोलले? माहीत नाही, पण जाऊ दे. तू सांग तुला कुठे जायचं आहे, मी त्यानुसार बुकिंग करतो. सनी मी आलेच ऐशू सोनूला विचारून. पूजा एक्सायटेड होत. सनी डोळे ताट करतच बरं मला उद्यापर्यंत सांग. पूजा सनीला गालावर किस करून निघून जाते. सनी हसतच कामाला लागतो. संध्याकाळी तिला घरी सोडून स्वतः फ्लॅटवर येतो. पुढे सुट्टी घेणार होता म्हणून आता लवकर काम संपवतो. दुसऱ्या दिवशी सनी पूजाला घ्यायला येतो, तर पूजा आईसोबत बोलतच बाहेर घेते. काही उरलं का आई? ते बघून सांगतो बोललेत. पूजा बरं, तुझ्या शॉपिंगचं पण बघ. त्याला डोकं नाही, नाहीतर अचानक तुला सांगायचं. आई. पूजा हसते. आई त्यांना घरी बोलवा ना. हळूच. तुझ्या बाबतीत त्याने काय केलं हे तू विसरू शकते, मी नाही. माझा संस्कार कमी पडले असतील. जर तू माघारी आली नसतीस तर मी आयुष्यभर स्वतःला माफ करू शकले नसते की माझ्या मुलामुळे एका मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त झाले. आई नाराजीने. सॉरी आई. पूजा तुम्ही दोघे छान फिरून या. अजून तुमच्या नात्याला सुरुवात झाली नसेल ना. आई. पूजा काय बोलावं म्हणून शांत बसते. बरं जा, तो वाट बघतोय. आई. गाडीत जाऊन बसते. पूजा काय म्हणत होती आई? सनी कधी जाणार विचारत होत्या. पूजा आज उद्या शॉपिंग कर, परवा निघतोय आपण. सनी काय? कधी? कुठे? 1 मिनिट, पण तुम्ही तर बोलला होता तू प्लेस सांग. पूजा मी कुठे नाही बोललोय, अजूनही वेळ आहे. तू विचार करून सांग, आपण तिथे पण जाऊ. सनी बरं मी उद्या शॉपिंगला जाते. पूजा बरं जा. त्याच्या पॉकेटमधून कार्ड काढून देतो. मॅडम रागात रिटर्न देऊन गेला होता. सनी बोलतच तिचे पैसे पण ट्रान्सफर करतो. मेसेज बघते तर तिने पाठवल्यापेक्षा खूप जास्त अमाऊंट होती. हे खूप जास्त आहेत, मी एवढे नव्हते पाठवले. पूजा असू दे, लागतील. आणि हो क्रेडिट कार्ड तुझं आहे, परत मला देऊ नकोस. सनी हो. तुम्हाला काही घ्यायचं आहे का? पूजा बघ तुला आवडेल ते घे, पण बाकी शॉपिंग आपण संध्याकाळी करू. सनी ओके. पूजा ऐश्वर्या सोनालीला घेऊन शॉपिंग करत असते.
नंतर हिऱ्याला पण फोन करून बोलवते. वहिनी, दादासाठी बर्थडे गिफ्ट काय घेणार? हिरा: अरे हो, विसरलेच की. पूजा: मग काय स्पेशल? हिरा चिडवत. पूजा लाजते, तर ऐश्वर्या सोनाली दुसरीकडे पूजासाठी शॉपिंग करत असतात. पूजा सनीला फोन लावते आणि आपण केरळला जाऊ. तू सकाळपासून हा तिसरा फोन करते. तुझं एक फिक्स लोकेशन सांगत नाही. सनी चिडून: तुम्हीच बोललात ना तुला आवडेल ते लोकेशन सांग. पूजा: मग एक सांगायचं असतं. किती कन्फ्यूज होते. ते जाऊ दे, मी ठरवले तिथेच जाऊ. तुझ्या लोकेशनला सेकंड हनीमूनला जाऊ. सनी: पूजा ते काही नाही, मला हिल स्टेशनला जायचं आहे. असं लोकेशन तरच मी येईन, नाहीतर एकटे जा. बरं, आता फ्लॅटवर ये. बाकी शॉपिंग संध्याकाळी माझ्यासोबत कर. सनी: बरं. पूजा: सगळे अजून थोडं शॉपिंग करतात, निघून जातात. पूजा बिल्डिंग खाली आलेली असते. तेव्हा सनीसुद्धा येतो. तिचे शॉपिंग बॅग्स घेत. झाली का शॉपिंग? हो, जवळपास झाली. पण तुम्ही सांगितलं नाही कुठे जाणार. जर थंडी असेल तर अजून थोडं घ्यावं लागतील. पूजा विचार करत: आपण बीचवर जाणार असेल तर काय बिकिनी घेणार का? सनी हसत. पूजा दंडावर फटका मारते. काही काय बोलताय? दोघे फ्लॅटमध्ये येतात. सनी आला तसा लगेच फ्रेश व्हायला जातो, तर पूजा बॅग्स बघत, तिने एक्स्ट्रा बॅग कशा काय झाल्या विचार करतच बॅग बघते आणि कपाळावर हात मारते. तिला कळतं हे ऐश्वर्या सोनालीचं काम आहे. तेवढ्यात सनी येतो. पूजा गडबडून बॅगमध्ये टाकते आणि पटकन बाजूला लपवते. आणि हे सनीच्या नजरेतून लपत नाही. हे तू काय लपवतेस? सनी तिच्या जवळ जात. काही नाही, ते माझी शॉपिंग आहे ना, बघत होते. पूजा कसं बस बोलतच सनी तिथे बेडवर जाऊन आडवा होतो. बघू तुझी शॉपिंग, म्हणतच लपवून ठेवलेली बॅग घेतो. नको नको, ती बॅग नको. पूजा बेडवर जात बॅग ओढून घेत असते. पण तू सनी आहे, सोडेल तरच ना. मला हीच बॅग बघायची आहे. बोलतच एका हाताने तिला मिठीत घट्ट पकडून ठेवत दुसऱ्या हाताने लगेच बॅग रिकामी करतो, तर त्याचे पण डोळे ताठ होतात. तर पूजा लाजून सनीच्या शर्टमध्ये चेहरा लपवते. सनी हसत असतो. पूजा लाजून ते लपवत असते. वेगवेगळ्या कलरचे सेक्सी नाईट गाऊन असतात. चॉईस छान आहे. मला इम्प्रेस करायची पूर्ण तयारी झाली आहे वाटतं. सनी हसतच. ते मी नाही घेतलं, त्या दोघींचा कारभार आहे. पूजा हळू आवाजात, बारीक तोंड करून: जान, एक ट्राय करून दाखव ना. सनी तिच्या कानाजवळ जाऊन: नको ना. पूजा खूपच जास्त लाजत होती. तू एवढी लाजत बसली तर माझं काही खरं नाही. आता शांत आहे, पण आपल्या हनीमूनला नाही शांत बसणार. सनी. दोघे गप्पा मारत झोपून जातात. संध्याकाळी अजून शॉपिंग करतात. नंतर डिनर करून सनी तिला घरी सोडतो. तुम्ही पण चला ना. पूजा हळूच: आजी, आत्या, मोठी आई असेल तर बाहेर घेऊन ये, त्यांना पण भेटून जातो. नाहीतर म्हणतील तुला भेटतो, रोज त्यांना भेटतात. नाही. सनी हसत पूजाला पण कळत होतं त्याला एकट्याला तिकडे करमत नव्हतं, म्हणून रोज काहीतरी कारण काढून सगळ्यांना भेटायचा. आईला बोलायचा प्रयत्न करायचा, पण आई फोन उचलून पप्पांना नाही तर मोठी आई आजींकडे द्यायची. बरं, उद्या सकाळीच ये, तिकडे येऊन तुझी बॅग आणि माझी बॅग पॅक कर. सनी. बरं, येते. बोलून पूजा आई जाऊन सगळ्यांना सांगते. तसं आत्या, मोठी आई, आजी सनीला बाहेर लॉनमध्येच भेटतात. तुझ्या आईला तुझी काळजीच नाही. तू ये, इथे राहा, मी बघते कोण काय म्हणते. आत्या. नको ग, ते अजून चिडेल. तुझ्या घराचं काम कधी चालू करतेस? विहान बोलला. मला तुम्ही कायमचे इकडे शिफ्ट होणार आहेत. सनी. हो, येईल गौरी 2 दिवसात. ती करणार आहे. तिला काही मदत लागली तर तू आहेस की? आत्या हसत. हो, मी आहे ना. सनी एवढंच बोलतो. सगळ्यांना भेटून निघून जातो. सगळे जेवण झाल्यावर लॉनमध्ये आईस्क्रीम खात बसले होते. परवा पूजा आणि सनी हनीमूनला जाणार आहेत. आई विषय काढतात. पूजा आणि बाकी सगळे लहान लॉनमध्ये फिरत गप्पा मारत होते. तर बरं झालं. असे ते दोघे कुठे फिरायला जात नाही. लग्नानंतर पण गेले नाहीत. काका. हो ना, त्यात पूजा पण कधी त्याला म्हणत नाही बाहेर घेऊन जा. मोठी आई. असंही आता सनीला एकट्याला राहायला आवडत नाही आणि थोडे दिवस कामातून पण रिलॅक्स होईल. आम्ही तेवढे दिवस काम सांभाळून घेऊ. पप्पा. हो ना, जसं आपण त्याच्यावर सगळी जबाबदारी सोपवली
तसं त्याने स्वतःसाठी वेळच देत नाही. त्यात पण पूजा काही बोलत नाही. काकू, हो पण आता कशाला? माझ्या घराचं काम चालू होईल, नंतर जाऊ दे. गौरी येईल 2 दिवसात, काम चालू करावं लागेल. आत्या, तिथे सनीचं काय काम? त्याच्या वाचून काही चढणार नाही का? आजी, हो ना, गौरी आली तर आपण आहे ना सोबत. हवं तर मी तिच्यासाठी एखादी असिस्टंट ठेवेन. आई नजर रोखून. तसं आत्या शांत बसतात. तर इकडे सगळे सनीला व्हिडिओ कॉल करून विचारत असतात, दादा हनीमूनला कुठे जाणार आहेस? सरप्राईज आहे. सनी हसतच, मला माहिती आहे, विहान मागून येत. तुझ्या तोंडात काहीच राहत नाही म्हणून तो स्पॉट कॅन्सल केला. सनी, बरं बहिणी, माझ्यासाठी काय घेऊन येणार? इरा, तुम्ही लिस्ट द्या, मी सगळं घेऊन येईन. पूजा हसतच सगळे थोड्या वेळाने झोपायला निघून जातात. सकाळी ब्रेकफास्ट झालं की बॅग घेऊन खाली येते. आत्ता चाललीस काय? मोठी आई हसतच, नाही हो आई, ते बॅग पॅक करायची आहे ना, आणि शॉपिंग केलेले सगळं तिकडे आहे ना. पूजा जरा लाजतच, बरं आज रात्री इकडेच येणार आहेस का तिकडे राहशील? मोठी आई, नाही इकडेच येईन. पूजा, तुझं नशीब बघ, कधी फिरली नसशील अशा ठिकाणी सनी तुला फिरायला घेऊन जातोय. आत्या खोचकपणे. पूजा काही बोलत नाही. तिलाही आता या सगळ्यांची सवय झाली होती आणि मनातच यांच्या काय नादानी लागायचं म्हणून निघून जाते. पूजा सनीकडे येते आणि दोघांची बॅग पॅक करायला घेते. तर सनी बेडवर बसून फाईल्स बघत असतो. मी एकटी सगळं करते, परत बोलू नका, हे राहिलंय किंवा ते राहिलं. पूजा वैतागत, थोडा वेळ माझं काम झालं की मी होईल फ्री, मग मदत करतो. सनी. पूजा बॅग पॅक करत असते. सनी त्याचं काम झालं की तिला मदत करतो. आता तरी सांगा ना, आपण कुठे चाललोय? पूजा, बेबी सरप्राईज. कुठे चाललोय? पूजा, बेबी सरप्राईज आहे, चल आवर, आपण जेवायला बाहेर जाऊ. सनी. पूजा संध्याकाळी फ्रेंड्सना भेटते. मग पूजा काय करणार बर्थडे स्पेशल? सोनाली चिडवत, अगं ठरवलं नाही, आम्ही तिकडे गेल्यावर आहे, त्यात ते काहीच सांगत नाहीत. पूजा, बरं बाकी तयारी झाली असेल. डोळे मिचकावत सोनाली. पूजा लाजून, गप गप, परत ते काही असू दे, आपल्या ग्रुपमध्ये पहिले लग्न तुझं आणि हनीमून पण, सो आम्हाला एक्सपिरियन्स शेअर करायचा हा. ऐश्वर्या, हो हो, आणि आम्हाला रोज कुठे कुठे फिरलात ते पण सांगायचं. सोनाली, नालायक आहात तुम्ही. पूजा लाजून, ते तर आपण सगळेच आहोत म्हणत दोघे हसायला लागतात. सकाळी लवकर उठली होती. फ्रेश होऊन ब्रेकफास्ट करायला खाली येते. तिला बघून, वहिनी तू साडी घालून जाणार आहेस? इरा. आत्यासमोर असतात त्यामुळे ती काहीच बोलत नाही. सनीला आवडत असेल का साडीमध्ये? मोठी आई चिडवत. तर पूजा लाजते. पूजा कधी निघणार आहे? आई, यांच्या अजून फोन आला नाही. पूजा येईल ग, ब्रेकफास्ट कर तुझा आवर. असे आज संडे म्हणून सगळे घरीच आहेत. आई, सगळे ब्रेकफास्ट करतात. सनी 11च्या दरम्यान येतो. पूजा साडी घालून तयार होती. दोघे सगळ्यांच्या पाया पडतात. इथे आम्ही सगळं सांभाळून घेऊ, तुम्ही फक्त एन्जॉय करा. काका पप्पा सगळ्यांना बाय करून निघतात. अहो, आता तरी सांगा ना, आपण कुठे चाललोय? पूजा, सरप्राईज आहे. सनी डोळे मिचकावत. पुढे 2 तास झाले तरीही प्रवासाचं करत असतात. सनी छान असं हॉटेल म्हणून बघून ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगतो. बाहेर छान थंड वातावरण होतं. आभाळ भरून आलं होतं. सगळीकडे हिरवळ होती. मस्त आहे ना वातावरण? पूजा दंडावर हात घासत, हो मस्त आहे, पाऊस पडेल मस्त. अंधार किती पडलाय बघ ना. सनी. दोघे जेवण करून निघतात. पूजाला कुठे निघालोय काहीच कळत नव्हते. थोड्या वेळात झोपून जाते. बाहेर मोठा पाऊस झाला असतो. वातावरण थंड झालं होते. वातावरण थंड झाले होते. सनीने पूजाला जॅकेट घालून मिठीत घेऊन झोपला होता. 4च्या दरम्यान त्याच्या ठरलेल्या जागेवर येतात. सनी हळूच पूजाला उठवतो. बच्चा वेकअप. पूजा हळू उठते आणि डोळे उघडवते. आपण पोहोचलो, चल उतर. बोलून सनी उतरतो आणि दुसऱ्या बाजूने तिच्या बाजूने डोअर ओपन करतो. पूजा डोळे चोळतच बाहेर येते. इकडे तिकडे बघते तर दाट धुके होते, पण त्यातून पण जवळपासची हिरवळ दिसत होती. आपण कुठे आहो? बोलतच तिचं लक्ष समोर जातं. बघतच राहते. खूप छान असा सुंदर बंगला होता. जुन्या पद्धतीचं बांधकाम होतं, पण खूपच सुंदर वाटत होतं.
आवडलं. सनी खूप छान आहे, सुंदर. पूजा एक्सायटेड होत त्याच्या गालावर किस करते. सनी तिला मागून मिठीत घेत, कसं वाटतं तुझं गिफ्ट? पूजा पाऊट करत आल्या आल्या माझी चेष्टा चालू झाली. स्त्री पण विषय न काढता चाल बोलते. एक विषय नोकर त्याचं सामान आत घेऊन जातो. त्याने दोघे लाकडी कंपाऊंड मधून आत येतात. बाजूला मोठा प्लॅन होता. खूप वेगवेगळ्या रंगाची फुलझाडे होती. खूप सुंदर आकर्षक बंगला होता. आपण कुठे आहे? पूजा माथेरान. सनी मग पासपोर्ट कशाला पाहिजे होता? पूजा ते सरप्राईज आहे. सनी आत गेल्यावर भान हरपून सगळीकडे बघत होतं. चल फ्रेश होऊन ये, बाकी सगळं तुला दाखवतो. सनी पूजा रूममध्ये जातात. तर प्रेक्षकांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा भाग? कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्हाला अशा कोणत्या प्रकारच्या स्टोरीज पाहायला आवडतील हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चला तर मग आज आपण इथेच थांबणार आहोत. भेटूया उद्याच्या भागात. धन्यवाद.